या व्हिडिओमध्ये आपण आता लटकन कसे ॲड करायचे ते पाहणार आहोत। सर्व आपण जी साधी सुई वापरतो तर ती साधी सुई जसं आपल्या कलरचा ब्लाउज असेल तोच कलरचा धागा घ्यायचा। तो धागा आपल्या ह्या सुईला असा ॲड करायचा। लास्टला अशा प्रकारे एक नॉट बांधून घ्यायची। नंतर आपली जी सुई आहे ती जिथपर्यंत आपण डिझाइन करणार आहोत मी ही लेस बसवली आहे। नंतर जिथं आपण स्टार्ट करणार आहोत तिथून आपली सुई वरी घ्यायची। त्याच्यामध्ये आता कट बीट्स ॲड करतो तर कोण मोती ॲड करतं तर मी मोती ॲड करत आहे। तर आपण कट बीट्स सुद्धा ॲड करू शकतो। तर असे मी 6 मोती घेणार आहे। 3 4 5 आणि हे मी 6 मोती घेतले। आपल्या ह्याच्यातनं खाली असे ह्या पद्धतीने इन्सर्ट केले। नंतर आता माझा ब्लाउज ऑरेंज कलरचा आहे, त्याच्या सूट होणारे मी अशा प्रकारचे हे लटकन घेतले। हे माझे ऑरेंज कलरचे मी ह्यात एक ॲड केला। नंतर अजून एक लास्टला मोती ॲड केला। अशा पद्धतीने हे आता पूर्ण स्ट्रक्चर झालं। तुम्ही कट बीट सुद्धा ॲड करू शकतात। आता हा एक जो लास्टचा मोती आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा। बाकी जे हे मोतीत लटकन तिथून आपली सुई आरी जी आपली सुई आहे साधी सुई ती सगळे ह्या पूर्ण मण्यातून काढून घ्यायची। आणि नंतर जिथनं आपण वरती काढली आहे तिथूनच नंतर खाली इन्सर्ट करायची आणि नंतर खालून ओढायची। ही अशा पद्धतीने असं आपण हे लटकन बसवतो ट्राय करतो। फक्त लास्टचा एक मोती आहे तो हातात धरायचा आणि ह्या लटकन पासून आपली सुई आतमध्ये सगळी त्यातनं मणी इन्सर्ट करून घ्यायची। नंतर रिटर्न नंतर मी अजून सुई वरती घेतली। नंतर अजून मी 6 मोती ॲड करते। हे 6 नंतर माझ्या ऑरेंज कलरचे जे लटकन आहेत ते एक घेतला मी। नंतर अजून एक मोती असे। नंतर त्याच पद्धतीने हा लास्टचा मोती आहे तो साईडला घ्यायचा आणि जे आपली सुई आहे हे राहिलेल्या सगळ्या मोती जे आपले मणी आहेत त्यातनं पूर्ण करायची आणि नंतर अजून पूर्ण ते त्यात मोती काय जिथनं आपण रिटर्न वरती घेतली तिथंच रिटर्न अशी खाली पाठवायची नंतर ओढायची। मग झालं हा लटकन। तो मणी मागं साईडला घेतल्यामुळं इथं हे नॉट बसते, हे लटकन व्यवस्थित फिट बसतं। नंतर रिटर्न तसंच अजून आपली सुई वरती अजून मी 6 मोती मी प्रत्येकामध्ये 6 ॲड करत आहे। 1 2 3 4 5 आणि हे 6 नंतर माझ्या ब्लाउजला सूट होणारे एक लटकन नंतर अजून एक मोती नंतर हे सगळं रिटर्न अशा पद्धतीने। तो लास्टचा मोती आहे तो मी असा साईडला घेतला। नंतर सगळे राहिलेल्या मोत्यामधून माझी मी जी सुई घेतलेली ती सगळी खाली नंतर खाली इन्सर्ट केली आणि नंतर रिटर्न अशा पद्धतीने ओढलं। हे आता हे असंच आपण पूर्ण करत राहणार आहोत कंटिन्यू इथून जे जिथपर्यंत डिझाईन केली आहे ते बाहीला पूर्ण। नंतर मी अजून हा मोती साईडला घेतला। नंतर जी सुई आहे ती राहिलेल्या सगळ्या मोती जे माझे लटकन आहे त्यातून रिटर्न खाली पाठवली। नंतर खालनं अशी ओढली ही हा आपली लटकन व्यवस्थित फिट बसला। नंतर अजून त्याच पद्धतीने तसंच आपण अजून मी सुई वरती घेतली। नंतर अजून मी माझे 6 मोती ॲड करते। 1 2 3 4 5 6 एक लटकन जे डायमंड थोडक्यातच ते रिटर्न खाली। नंतर हा लास्टचा जे मोती आहे तो अशा पद्धतीने मी साईडला घेतला बोटामध्ये। नंतर जे राहिलेले त्यातून सगळी आपल्या सुईमध्ये ते सगळे मोती घ्यायचे। नंतर अजून आपली सुई जी आहे सगळे मोती घेऊन खाली पाठवायची नंतर ओढायचे। हे लटकन बसलं नंतर अजून हा धागा वरती अशा पद्धतीने। नंतर फिरून तेच मी 6 मोती ॲड करणार। नंतर ते आता मगापासून बोलते मी कट पाईप्स ॲड करवा मी मोती ॲड करते। कट पाईप्स म्हणजे हे अशा प्रकारचे हे पण आपण ह्या मोत्यांऐवजी हे ॲड करू शकतो। आणि नंतर लास्टला हा आपला अशा प्रकारचा कुंदन आपण मोती बसू शकतो। पण मी मोत्यांची डिझाईन ट्राय करते। तुम्ही कट पाईप्स वगैरे ते पण बसू शकतात।
हे 6 मोती, नंतर एक हे लटकन टाईप मॅचिंगचं, अजून एक मोती स्मॉल म्हणजे थोडक्यात बीड्स, नंतर हे सगळे एक मणी अशा पद्धतीने मी लास्टवाला साईडला घेतला बोटामध्ये. नंतर आपले जे राहिलेले त्यातून सगळी आरी मी खाली सगळे मोती घेऊन आपल्या सुईमध्ये सगळे मोती घेऊन नंतर खाली सुई इन्सर्ट केली. नंतर अजून रिटर्न, नंतर त्याच पद्धतीने असं हे पूर्ण डिझाईन होईपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. नंतर रिटर्न अजून माझी सुई मी वरती घेतली. 6 मोती म्हणजेच बीड्स घेतले मी 6 स्मॉल साईजचे. हे 4 mm चे साईजचे नाही तर त्यापेक्षा स्मॉल साईज आहे. मी 6 बीड्स, नंतर एक लटकन मोती, नंतर अजून एक मोती अशा पद्धतीने. नंतर जो लास्टवाला मी मोती ॲड केला आहे तो असा साईडला घेतला आणि सुई नंतर राहिलेल्या सगळ्या मोती असे इन्सर्ट करून असं आपल्या सुईमधनं हे मोती म्हणजे लटकन बसवलेले ते सगळे एकत्रित घेतले व नंतर सुई खाली रिटर्न आणि नंतर खालून अशा पद्धतीने मी ओढली
हे लटकन व्यवस्थित फिट झालं एकदम. आता असंच मी कंटिन्यू आपण करत राहिलं आहोत. हे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण लटकन ॲड करून घेतले. हे मी ह्यात मोठी ॲड केले. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कटबीटसुद्धा ॲड करू शकतात. हे माझ्या ह्या ब्लाऊजला हे मॅचिंग होतात. ब्लाऊज मॅचिंगनुसार ते अशा प्रकारे लटकन घ्यावे लागतात. अशा पद्धतीने हे आपण लटकन कसे बसवायचे ह्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.